हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आपण आहोत इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांचे भारतीय जनता पार्टीचे जे जनसंपर्क कार्यालय होते या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता की रातोरात येथे जे भारतीय जनता पार्टीचे बॅनर होते ते हटवण्यात आलेले आहेत। या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांचे फोटो होते आणि हे फोटो रातोरात हटवलेले आहेत। एकंदरीतच यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाला वेग आलेला आहे आणि सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील जे कार्यकर्ता आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका आहे ते मांडणार आहेत। एकंदरीतच सद्यस्थितीत जे बॅनर होते भारतीय जनता पार्टीचे या बॅनरवरती जे हर्षवर्धन पाटील यांचा जनसंपर्क कार्यालय होते येथे मोठ्या प्रमाणात लोक त्यांना भेटण्यासाठी देखील येत असतात आणि एकंदरीतच जे भारतीय जनता पार्टीचे यामध्ये बॅनर होते ते सर्व बॅनर आता सद्यस्थितीत तरी हटवलेले आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप पक्षात होते नंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जो प्रवेश होणार आहे हा हालचालींना सद्यस्थितीत तरी वेग आलेला पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।